श्री स्वामी समर्थ. मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या मनातली इच्छा तुमच्या पुढे ठेवतो. माझ्या जीवनात तुम्हाला मार्गदर्शक म्हणून ठेवा. स्वामी, तुमच्या कृपेने सर्व काही शक्य आहे. अक्कलकोटचे महाराज, तुमच्या दर्शनाने माझ्या मनात शांती आणि समाधान लाभते. तुम्ही अनाथांचे नाथ आहात, गरजवंतांचे सहाय्यक आहात. स्वामी, तुमच्या नामस्मरणाने माझ्या सर्व चिंता दूर होतात. हे दयाळू स्वामी, मला नेहमी सत्य मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. तुमच्या आशीर्वादाने माझ्या कुटुंबाला सुख समृद्धी लाभो, हीच माझी प्रार्थना आहे. हेच माझे मागणे तुझ्या पायी मागतो मी आता. हे स्वामी समर्था. स्वामी सांगतात, जसं तुम्ही कराल तसं तुमच्या सोबत होईल. कारण कर्म नेहमी परत येतं. तुम्ही कोणाला आनंद दिलात तर तुमच्याकडे त्याहून दुहेरी आनंद येईल. जर तुम्ही कोणाचं मन दुखवून आनंद मानलात तर तुम्हालाही तितकीच वेदना भोगावी लागेल. म्हणून जसं कराल तसं अनुभवाल. त्यामुळे शक्य तितकं चांगलं करा. म्हणून लोभ मत्सर अहंकार सोडून नात्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी ठेवा. कोणाकडे काय आहे किंवा नाही हे विसरून फक्त देवावर विश्वास ठेवा आणि मेहनत करा. एक दिवस तुमच्याकडे जगातील सगळी संपत्ती येईल. फक्त मन शुद्ध ठेवा आणि माणुसकी जिवंत ठेवा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.